हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओच्या आधी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. त्यांनी असं वक्तव्य केलंय या व्हिडिओमध्ये की महाविकास आघाडीचा उमेदवार मी झालो म्हणून मला MMRDच्या नोटीस आल्या, म्हणून मी माझ्या सगळ्या प्रोजेक्टवर स्थगिती मिळवण्यासाठी कोर्टात गेलो आणि कोर्टात स्थगिती घेतली. आता ह्या व्हिडिओमध्ये तारीख आपल्याला लक्षात येईल. 4 एप्रिलला उमेदवारी जाहीर झाली. 7 एप्रिलचा हा व्हिडिओ आहे. कोर्टाचे पेपर माझ्याकडे आहेत, तुम्हाला पाहिजे त्याची कॉपी मी देतो. 5 जानेवारी 2024 कोर्टामध्ये स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि 6 जानेवारी 2024ला कोर्टाने इंटरिम स्थगिती दिलेली आहे. म्हणजे जानेवारी टू एप्रिल 4 महिने, 4 महिन्याचं अंतर आहे आणि ते जोडलं याच्यासाठी दिशाभूल करायला किंवा मी उमेदवार झालो म्हणून मला त्रास देतात. हा व्हिडिओ तुम्ही तर काल बघितला. महाविकास आघाडीच्या वतीने माझी उमेदवारी जाहीर झाली. मी आमच्या महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या 2 तासातच MMRDचे 2 अधिकारी सोनवणे साहेब, कांबळे साहेब, पोलीस फौजफाट्यासह आर्किओलॉजी वर्ल्ड या माझ्या प्रोजेक्टवर पोहोचले आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने पोहोचले. परंतु तो जो प्रोजेक्ट आहे त्याची लिगली प्रोसिजर, जसं सगळ्या भिवंडी तालुक्याचाच विषय आहे, ही सर्व प्रोसिजर गव्हर्नमेंटने GR देखील काढलेला आहे रेग्युलाइजसाठी आणि ती रेग्युलाइजची प्रोसेस देखील चालू आहे. आणि ती प्रोसेस चालू असताना आम्ही हायकोर्टातून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये म्हणून स्टे देखील आणलेला आहे. परंतु तरी देखील अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला वरून खूप मोठा दबाव आहे. अर्थातच कपिल पाटील यांचाच दबाव आहे